मला रक्ताचं कुणी नचत भेटलं की ज्यांनी असं म्हणावं की तू जा, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा बिग बॉसच्या घरात गेले आणि पहिल्याच रात्री जे काय धिकाणा तिकडे उडाला, म्हटलं हो आपण कुठे आलोय वैशाली. यशाची जी चव आपण म्हणतो ती ठेच लागल्याशिवाय तिचं व्हॅल्यू कळत नाही आपल्याला. अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी भिर भिरते भिंगरी. टीव्हीवरची भांडणं बघत ते एन्जॉय काय करतात ह्याचं लॉजिक काही मला लागलेलं नाही. हा बिग बॉसचा प्रवास जिंकला, मला त्याचं खूप कौतुक करावंसं वाटतं, कारण ना अशी मुलं पुढे येणं फार गरजेचं असतं. कानी असल किरत माझी देखणी सुरत नाही हटत कुणाच्या नजरा. नमस्कार, मी पूनम खडताळे आणि माय महानगर मानिनीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्यक्तीबद्दल मी खरं तर काय सांगणार असा प्रश्न मलाच पडलाय, कारण की आज जी व्यक्ती आपल्यासोबत संवाद साधणार आहे ती आहे खरं तर तुमची, माझी आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची, मी कदाचित म्हणेन महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची अशी लाडकी गायिका वैशाली माडेताई. वैशालीताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं. खूप धन्यवाद की तुम्ही आज आमच्या माय महानगर मानिनीमध्ये आमच्याशी बातचीत करण्यासाठी आलेला आहात. पहिला प्रश्न तर मलाच पडला की मी काय विचारू, सर्वांनाच माहिती अगदी. काय सांगाल, म्हणजे हे सगळं इतकं भव्य दिव्य पाहून आनंद झालाय, पण आजवरचा संघर्षाचा तो एक प्रवास, काय म्हणाल याबद्दल? ऍक्च्युली हे जे तुम्ही बघताय माझ्या मागे, हे माझं स्वप्न होतं. खूप अनेक वर्ष मी माझ्या मनाशी बाळगलेलं स्वप्न होतं, पण कधी ते जाहीर केलं नव्हतं माध्यमांमध्ये. अनेक इंटरव्ह्यूज झाले किंवा अनेक वेळा माध्यमांशी बोलणं झालं, पण कधी मला हे अकॅडमी कधीतरी मी ओपन करेल असं मी कधी बोलले नाही. पण हे मनात बाळगून होते की कधीतरी मी माझी छान एक छोटीशी का होईना एक अकॅडमी निश्चित करेल. तर त्याचाच हा एक म्हणतो ना की छोटे 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 पल्ले पार करत 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 थोडं 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 बुदबुदचे सागर असं करून मी हे माझं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केलाय. पण तो 2009 मध्ये जो आम्ही सर्वांनी पाहिलेला सारेगम पासूनचा मराठीपासूनचा प्रवास सोपं नव्हतं खरं तर ते, कारण की दिग्गजांसमोर जाऊन आणि कोणतंही संगीताचं प्रशिक्षण नसताना जाणं हे कठीण आहे. तो प्रवास मला आज तुमच्या तोंडून ऐकायचा, अनेकदा ऐकलाय, पण आज प्रत्यक्षात मला तो अनुभवायचा आहे. माझा प्रवास मी बऱ्याच इंटरव्ह्यूज मधनं मांडलेला आहे आणि बऱ्याच लोकांना माहिती आहे की मी कुठून बिलॉंग करते, मी कोणत्या ठिकाणावरनं आली आहे. त्याच्यामुळे कसं आहे की लोक माझ्याकडे एक इन्स्पिरेशन म्हणून बघतात. मी आयडल म्हणणार नाही. मध्ये पण मला कोणीतरी विचारलं तुम्ही आयडल आहात, आदर्श आहात, मला तसं वाटत नाही. मला असं वाटतं मी एक छोटंसं इन्स्पिरेशन जरी बनू शकले ना माझ्यासारख्या मुलींसाठी, ज्या मोठ्या शहरामध्ये येतात, छोट्या गावखेड्यातनं संघर्ष करत करत एक एक पायरी चढत चढत कुठेतरी एक म्हणतो ना की तीर गाठण्याचा प्रयत्न करतात, त्या मुलींसाठी जर मला वाटतं एक छोटासा मी इन्स्पिरेशन बनू शकले तर मी खूप आयुष्यात अचीव्ह केलं असं मला वाटतं. तो प्रवास तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, पण त्या प्रवासामधली पण बरीचशी अशी बोलतात ना एक एक खळगी आहेत, जी खळगी तुम्ही भरत भरत आलात, आणि त्या खळग्यांबद्दल काय सांगाल की इथपर्यंत येताना किती तुम्ही खस्ता खाल्लेल्या आहेत, किती ठेचा लागलेला होता आजवर, तो काय अनुभव होता तुमचा? खरं तर ठेच लागल्याशिवाय माणसाला यशाच्या शिखरावर पोचताना जो त्रास होतो, त्या त्रासाची खरी जी चव आहे किंवा यशाची जी चव आपण म्हणतो ती ठेच लागल्याशिवाय तिचं व्हॅल्यू कळत नाही आपल्याला. त्याच्यामुळे बरेच खास खड्डे पडत, म्हणतो ना की धडपडत उठत, स्वतःला सावरत, स्वतःचे डोळे स्वतःच पुसत, असा हा प्रवास राहिला. आणि मला असं वाटतं मी रियालिटी शो मधली मला असं वाटतं एकमेव मी मुलगी असेल जिनी 3 रियालिटी शो जिंकलेत एका पाठोपाठ एक. सो काय असतं की आपण आपल्यासाठी सक्षम आहोत हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत ह्या आपल्या मागे खूप साऱ्या अडचणी असतात. पण जेव्हा आपण ठरवतो की हा आता मला पुढचा रस्ता मुझे ही मंजिल तय करनी है,
मलाच चालायचंय चालायचंय. पुढे. कोणी साथ देवो अथवा न देवो, देणारे देतील, थोडे दिवस चालतील सोबत, नंतर परत आपला रस्ता पकडतील. किंवा असंख्य असे आशीर्वाद येतील जे थोड्या काळासाठी राहतील, थोड्या काळासाठी तुमच्या आयुष्यामध्ये. हे काय असतं ना, एक एक डेस्टिनीने ठरवलेलं एक एक स्टेज असतं. बरोबर. त्या स्टेजमध्ये ना अनेक असे पात्र तुमच्या अवतीभोवती फिरत असतात आणि तुम्ही तुम्ही तुमच्या त्या म्हणतो ना एक क्रिसेंडो तुम्ही गाठत असता. बरोबर. सो त्या एक प्रवासातलं ही अशी अनेक पात्र मला भेटलीत, अनेक मला आशीर्वाद मिळाले. मी नेहमी म्हणते की भलेही मला रक्ताचं कोणी नचत भेटलं की ज्यांनी असं म्हणावं की तू जा, मी तुझ्या पाठीशी आहे. कुठलीही परिस्थिती असू दे, काहीही असू दे, पैसा असू दे, म्हणतो की पाठीशी उभं राहणं असू दे, मानसिक सपोर्ट असू दे, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारं कोणी भलेही नव्हतं. पण इथे आल्यानंतर जेव्हा म्हणतो ना पाण्यात पडल्यानंतर माणूस हातपाय मारतो आणि हातपाय मारताना बरेच लोक सपोर्ट करत असतात. बरोबर. सो या प्रवासात मला अनेक लोकांचा आशीर्वाद मिळालाय, अनेक लोकांचा सपोर्ट मिळालाय आणि मला असं वाटतं मी जे काही आज मी करते हे त्या लोकांच्या सपोर्टमुळेच करू शकले आणि करू शकते. आणि याच्या पुढे पण जे काय करेल ते सर्वस्वी फक्त ह्या लोकांच्या प्रेमाच्या भरोशावर मी करू शकेल असं मला वाटतं. साहजिक तुम्ही जसं म्हणालात की तुम्हाला रक्ताचं असं कोणीच नव्हतं सपोर्ट करणारं. पण ज्यावेळेस हे इतकं भव्य असं सगळं उभारलेलं आहे, इतकं छान असं केले, त्यावेळेस असं वाटतं का की ही व्यक्ती होती आणि त्याचमुळे मी आज, तुम्ही म्हणालात की अनेक व्यक्ती आहेत, पण एखादी अशी ठामपणे भक्कमपणे उभी राहणारी व्यक्ती, अशी कोण व्यक्ती आहे ती आयुष्यातली? माझ्या पाठीशी खूप भक्कमपणे उभे राहिलेले माझे मित्रपरिवार, ज्या लोकांनी मला मुंबईत आल्यानंतर ज्या लोकांनी मला आधार दिला. आमचे एक दादा आहेत, हरिभाऊ विश्वनाथ म्हणून ज्यांचं दुकान आहे, त्यांनी मला सुरुवातीच्या काळामध्ये खूप सपोर्ट केला. नंतरच्या काळामध्ये सुरेशजी आहे, सुरेशजींनी जसं मला मोफतमध्ये, नाही मुलीसारखं नाही म्हणत, एक गुरु शिष्याचं आमचं एक छान नातं होतं आणि त्यांच्याकडे 1 to 1 मला शिकायची संधी मिळाली. ह्याच्या एवढं सुख काहीच नसतं आयुष्यामध्ये. मी सुरेशजींना म्हणलं की मला फीस किती द्यावं लागेल, सुरेशजी म्हणले 1ही रुपया द्यायची गरज नाही, तू फक्त शिकायचंस. सो हे जे आशीर्वाद असतात ना, हे आशीर्वाद खूप महत्वाचे असतात आयुष्यामध्ये. त्याच्यानंतर माझं गाणं ऐकून संजय लीला बन्सालींनी मला 4 वर्ष डोक्यात ठेवून 2008 साली त्यांनी झी मराठीच्या सारेगमपमध्ये मला ऐकलं होतं. तिथून माझा आवाज लक्षात ठेवून 2016 आय थिंक 14 की 15 साली आम्ही गाणं रेकॉर्ड केलं. तर त्या सालापर्यंत माझं नाव लक्षात ठेवणं, आय वॉज नो वन. म्हणजे माझ्याकडे मी काय हजारो मुली येतात त्यापैकीच मी एक होते, पण मी जिंकले होते. किंवा हे तत्सम बाजूला जरी ठेवलं तरी मेमरी इतकी पटपट लोकांची बदलते ना, अशा परिस्थितीमध्ये ही एवढ्या मोठ्या माणसांनी एवढं असं नाव कुठलं तरी होतं, एक तिळापेक्षाही छोटं, ते नाव लक्षात ठेवलं आणि तिला बोलवून तिच्याकडनं 2 गाणी गाऊन घेतली बाजीराव सारख्या सिनेमामध्ये. मला असं वाटतं हेच ब्लेसिंग्स आपल्याला हवे असतात. आणि त्याच्याही वरती ना तमाम महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रेम, मी सदैव त्यांचे ऋणी आहे. कारण मला जे प्रेम मिळालंय ना, एक असतो बघ, एक सेलिब्रिटी होतो, एखादा हिरो होतो किंवा एखादी हिरोईन असते, तरुणी असते, बरोबर, तिच्या मागे फार यंगस्टरचा मॉब असतो, ती क्रश असते कोणाचा, किंवा मुलींचा किंवा मुलांचा, असं जनरली आपण आता बघतो. सोशल मीडियामध्ये तिचे लाखो फॉलोअर्स असतात. पण माझ्या बाबतीत ना मी इतकी लकी राहिली आहे. या महाराष्ट्रातल्या आयांचं, मावशांचं, काक्यांचं, मामांचं, काकांचं, आजोबांचं, आजींचं हे प्रेम मला मिळालं, माहितीये का. आणि हे इतकं माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि इतकं मोठं आहे मला असं वाटतं. सो हे कोणी तुम्हाला देऊ नाही शकत. आणि मनी कांट बाय दिस हॅपीनेस, दिस ब्लेसिंग्स. सो मला असं वाटतं की सगळ्या गोष्टींमध्ये मला ही स्पेशालिटी खूप जास्त आवडते माझ्या आयुष्यातली. की मला, मी जिथे कुठेही जाते, एक सगळ्यांना असं वाटतं की ही आमच्यातली मुलगी आहे, सामान्य घरातून, ही माझ्या घरातली मुलगी आहे. अगदीच. आणि त्या लोकांचं प्रतिनिधित्व मी इथे करते. ह्या गोष्टीचा मला जास्त आनंद. ते जे आहे तुम्ही 2009 पासून करताय. कारण की कॉलेजमध्ये असताना आम्ही स्वतः कधी गाण्यासाठी चुकून मागून उभं जरी राहिलो ना, तरी आमच्या डोक्यात बी फ्रँक कधी कोणाचा इतर चेहरा आला नाही. तो पहिला आला वैशाली माडे, बस इतकंच आम्हाला माहिती होतं. कारण की ते रियालिटी शो तेव्हा तितके सुरू होते वगैरे ते. पण हे सगळं काही इतकं असं जमवताना तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही
अनेक खड्डे आले, ते खड्डे सर्व पार केले वगैरे. हे सर्व आम्हाला माहिती की आमची वैशालीताई खूप सुंदर गाते आणि सगळ्या गोष्टी करते. पण वैशालीताई ज्यावेळेस बिग बॉस मध्ये जाते त्यावेळेस नेमकं काय होतं मग? मला आजपर्यंत एकही बिग बॉस नंतर एकही असा इंटरव्ह्यू नाही ज्याच्यामध्ये मला बिग बॉस या विषयावरती प्रश्न विचारला गेला नाही. मला या वर्षीच्या बिग बॉस वरती जरा बोलूया, कारण या वर्षीचा जो बिग बॉस आहे, सूरज चव्हाण या मुलांनी जिंकलेलं आहे. हा बिग बॉसचा प्रवास जिंकला. मला त्याचं खूप कौतुक करावंसं वाटतं, कारण ना अशी मुलं पुढे येणं फार गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की सूरजच्याच नात्यातली मी कोणीतरी आहे, कारण मी ज्या ठिकाणावर येते, जिकडे रंगरूपाचा लवलेश नाही कुठेही, अशा परिस्थितीमध्ये सेम मला कुठेतरी मी त्याला सिमिलर म्हणतो ना की को रिलेट करते माझ्या अनेक बाबतींमध्ये. बॉन्ड लगेच असं तयार होतं. मला त्या मुलाचं फार कौतुक करावंसं वाटतं की बिग बॉस सारख्या घरामध्ये त्यांनी त्याच्या स्वभावाने सगळा महाराष्ट्र जिंकला. अर्थात माझा स्वभाव तेवढा गरीब नाहीये. मी खूप अपफ्रंट आहे. मला कोणी ग्रँटेड धरलेलं मला आवडत नाही, आणि उगाचच कोणीतरी माझ्याशी वाद केलेला आवडत नाही. म्हणजे व्हॅलिड असेल तर मी आय एम देअर टू डिबेट, बट उगाचच कोणीतरी काहीतरी उकरून काढावं आणि भांडावं ह्या स्वभावाचे मी नाही आहे. म्हणजे माझं सिम्पल फंडा आहे लाईफला जगण्याचा की जिओ और जीने दो. बरोबर. तुम्ही सुखी राहा, आम्ही सुखी राहतो. पण काय होतं की मला बिग बॉस जेव्हा माझ्याकडे विचारणा आली की तू बिग बॉस मध्ये येशील का, म्हणजे बिग बॉस काय असतं त्यापूर्वी मला माहितीच नव्हतं. मला माहितीच नव्हतं. म्हणजे नाव टायटल माहिती होतं की बिग बॉस काहीतरी प्रकार आहे, पण जसं असतं ना एखादा असा रियालिटी शो असतो, कुकिंग शो असतो, आपल्याला माहिती असतं त्याचं नाव काय आहे, पण आपण फॉलो केलेला नसतो की त्याच्यामध्ये बाबा इन्ग्रेडियंट्स काय लागतात. हे मला माहिती नव्हतं. मी त्यांना विचारलं की काय नेमकं कसं असतं बिग बॉस. ते म्हटले की काही नाही, छान असतं, मज्जा असते आणि टास्क असतात ते छान खेळायचे आणि काही डिबेट्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घ्यायचा. म्हटलं म्हणजे तुम्हाला वाटलं तर. आय सेड ओके, इट्स फाईन. सो इट वॉज साऊंडिंग गुड. मग जेव्हा बिग बॉसच्या घरात गेले आणि पहिल्याच रात्री जे काय धिगाणा तिकडे उडाला, म्हटलं हो आपण कुठे आलोय वैशाली. असं मला झालं की आय डोंट डिझर्व दिस. कारण नंतर कळलं की तिथे कोणीच कोणाचा आदर करत नाही. म्हणजे भले तो कितीही सिनियर असू दे किंवा तो किती ज्युनियर असू दे, त्याने किती मोठं काम केलेलं असू दे, त्याच्या कामाचा, त्याच्या वयाचा, त्याच्या काय म्हणतो त्याच्या योग्यतेचा, त्याच्या पात्रतेचा कोणीही आदर करत नाही. ही गोष्ट मला तिकडे गेल्यानंतर कळली. म्हटलं ओ दिस विल बी अनदर स्कॅम फॉर मी. जेवढे दिवस मी राहणार आहे मला नाही माहिती मी कसं रिॲक्ट करणार आहे. सो म्हटलं आता जसं रिॲक्ट आपल्याला करावंसं वाटलं तसं आपण करूया. म्हणजे असं ठरवून नाही वागायचं की फार डिप्लोमॅटिक. मला डिप्लोमॅटिक वागता येत बी रिअल. मी जे आहे मी मुफट आहे, मी रागीट आहे, मी रागीट आहे. मी चिडते तर मी चिडते, आणि मी प्रेमळ आहे तर मी प्रेमळ आहे. मी प्रेमाने वागते तर खूप प्रेमाने वागते, पण मला राग आला की मग राग पण मला प्रचंड येतो. असं माझं नेचर असतं. बघ कसं आहे की आपल्यावरती कोणीतरी घाल शिव्या घालतोय आणि आपण फार संयमाने ऐकावा, असं माझं नेचर नाहीये. म्हणजे ह्या बिग बॉस मध्ये मला वर्षाताईंचं कौतुक वाटलं, पण मी निश्चितच तशी नाहीये. म्हणजे मला कोणी असं शिव्या घालत असेल तर आम्ही वैशालीताईला बिग बॉस मध्ये म्हणजे मी नाही ऐकून घेणार, असं माझं नेचर आहे. सो असं एकंदरीत मला जे वाटलं ज्या वेळेला जिथे जसं जसं योग्य वाटलं तसं तसं मी तिकडे वागले. आणि आय थिंक 8 वीक्स पर्यंत मी होते. बरोबर है ना, 8 वीक्स पर्यंत तुम्ही होतात. अगदीच वंडरफुल जर्नी. मजा केली. पण मी असं खूप पहिल्याच दिवशी असं नळावरती भांडण केल्यासारखं कचं भांडले नाही. 2-4 वाद झाले, बट दॅट वॉज ओके. पण ते असतं ना की रोज उठून तुम्ही एकाच व्यक्तीला बघताय सकाळी उठल्यानंतर, आणि ते असतं की कालच तर भांडण झालेलं होतं आणि आता असं झालं का की कालच या व्यक्तीशी मी भांडलेली होते आणि आता पुन्हा कुठे बोलायला लागलो. हो, असं होतं ना. ते घरच तसं आहे. कारण ज्या माणसाबरोबर तुम्ही भांडता, उद्या त्याच असा एक काहीतरी टास्क डिझाईन केला जातो की त्याच माणसाबरोबर तुम्हाला रात्रभर घालवावे लागते हातात हात घेऊन. सो तुम्ही नाही ते अवॉइड करू शकत. इट वॉज लाईक ठीक आहे. नंतर मग तो पण सॉरी म्हणतो, आपण पण विसरून जायचं. अगदीच. पण मजेशीर आहे ते बिग बॉसचे जे काय रसायन बनवलंय, ज्याने कोणी बनवलंय
इट इज वंडरफुल, बट मला असं वाटतं की शहाण्या माणसाने ते जाऊ नये का? नाही फॉलो करू नये. त्याच्यामध्ये उगाचच वेळ आणि एनर्जी वाया जाते. आणि काय होतं की मज्जेशीर काही गोष्टी असल्या तर निश्चित बघा, बरोबर. पण कोणीतरी असं सतत भांडतंय, कोणीतरी कोणाला तरी शिव्या घालतंय, हे आपण फॅमिलीमध्ये बसून बघू शकत नाही ना. बरोबर. कोणीतरी सारखा आवाज चढवून कोणाला तरी खाली दाबण्याचा प्रयत्न करते. सो हे मला टाइम वेस्ट वाटतं बघताना. पण मग ह्या सीझन बद्दल काय वाटलं मग? आता जसं सूरज झाला विनर, पण हे अगदी 100 दिवसाचा प्रवास होतो तो 70 दिवसांवरती आणला आणि त्यातही अगदी इतकी घाई झाली की ते वाटलं का की मला बापरे नाही माहिती, हे म्हणजे मी कदाचित जर मी या सीझनला असते तर मी पण फिनाले पर्यंत असते मग. कारण मी आठवडे 70 दिवसात त्यांनी पॅकअप केलं. सो माहिती नाही, त्यांचं काहीतरी टेक्निकल रिझन असेल किंवा अगदीच, काय अगदीच, रिझन असेल अगदीच. मला माहिती नाही. 70 दिवसात त्यांनी पॅकअप केला. पण काय होतं की मला जे स्पेसिफिकली जाणवलं ह्या शो मधनं ना, घरामध्ये भांडणं शो मधली बघताना फार निगेटिव्ह एनर्जी पसरते असं वाटतं मला. येस. म्हणजे मज्जा गमती जमती असेल तर मग मजा वाटते बघायला. okay. काय होतं, माणूस दिवसभर थकून येतो, थकून भागून आल्यानंतर काहीतरी त्याला मूड फ्रेश करण्यासाठी काहीतरी असं असेल, एलिमेंट हां. हवं की ज्याने त्याचं मूड फ्रेश व्हावं. बरोबर. काय असतं, आपण ऑलरेडी तणावात जगतो. बरं. आत्ताची जी आपली जनरेशन आहे ती खूप तणावात, खूप डिप्रेशन, खूप प्रेशरमध्ये जगते. लाईफस्टाईलच तशी झाली. अशा परिस्थितीमध्ये ना आपल्याला सुखाने असे हसण्याचे 4 क्षण घरी आल्यावर हवे असतात. अगदीच. सो मी नेहमी कॉमेडी शोज कडे स्विच करते. मग ते कुठलेही असो, कॉमेडी असो किंवा गाणी, या हां. 2च गोष्टी मग मी घरी आल्यानंतर बघते. अगदी वाटलं तर मग सिनेमे वगैरे बघते. मला कसं झालंय की ज्या व्यक्तीने बिग बॉस केलाय तीच व्यक्ती आज पहिल्यांदा काहीतरी खरं म्हटलंय, कारण की बिग बॉस करणारे बाहेर येऊन अगदी गुडी गुडी सगळ्या गोष्टी सांगतात, पण ही जी खरी बिग बॉसची एक बाजू आहे ती फार कमी स्पर्धकांनी सांगितलेली आजवर. आय थिंक नाही, मी स्पर्धक म्हणून नाहीच सांगत आहे हे. मी एक व्ह्युअर म्हणून सांगते, किंवा एक कॉमन विमेन म्हणून मी हे सांगते की आपल्याला, आपण दिवसभर नोकरीवरून येतो, काम करून थकून भागून येतो, बरोबर. आपल्याला तो वेळ ना फार, कारण ना आजकालचा समय असा आहे ना, जी परिस्थिती आपण सभोवताली बघतो त्याच्यामध्ये ना एकमेकांसाठी वेळच नाहीये कोणाला. बरोबर. त्यातही आपण असं काहीतरी भांडणं लावून द्यायचे आणि मग आपण छान ते बाजूला मजा व्हायचं. घ्यावी, असं मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काहीतरी मजा घेण्यासारखी भांडणं असतात. आणि काय ती फार फार तर चहावरनं झालेली भांडणं असतात. आणि भांडणं ऑलरेडी आपल्या घरामध्ये चालूच असतात, छोट्या मोठ्या कुरबुरी. त्यात आपण तुम्ही टीव्हीवरची भांडणं बघत एन्जॉय काय करतात ह्याचं लॉजिक काही मला लागलेलं नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं शाळेच्या मुलांनी, कॉलेजच्या मुलींनी आणि खास कर की सासू सुनांनी मजा गमती जमतीसाठी तोपर्यंत ठीक छान आहे. तोपर्यंत ठीक आहे. हे तर झाला रियालिटी शो पर्यंतचा प्रवास, 3 सिंगिंग शो अँड देन मग अचानकपणे बिग बॉस. पण ताई, याच्या व्यतिरिक्त चित्रपटांसाठी गाणी गायलेली आहेत. नुकतंच आलेलं मदन मंजिरी म्हणजे इतकं सुंदर येते. काय सांगाल ह्याच्याबद्दल, की कसं मिळालं हे गाणं, कसा होता तो प्रवास आणि त्या सर्वच गोष्टी? ऍक्च्युली हे गाणं मला असं वाटतं मुळात प्राजक्तानेच माझ्यासाठी मला कास्ट केलं होतं या गाण्यासाठी. कारण ती काल इंटरव्ह्यू मध्ये मला तसं म्हणाली की मलाच वाटलं की हे गाणं वैशाली ताईकडनंच गावं. ती मला वैशाली ताई म्हणते, मी तिला प्राजक्ता म्हणते. शी इज सच अ क्यूट डॉल. आणि विश्वजितचा मला फोन आला की आपण एक गाणं करतोय आणि असं असं गाणं आहे. म्हटलं विश्वजितची सगळी गाणी बऱ्यापैकी मॉडर्न स्टाईलची असतात आणि असं काहीतरी हिस्टॉरिक ते पहिल्यांदाच करतायत. आणि गाणं पण प्रचंड डिफिकल्ट गाणं होतं ते रेकॉर्ड करताना जाणवलं. आणि पण विश्वजित इज अ व्हेरी गुड टीचर. त्याच्यामुळे त्यांनी खूप खूप छान ते गाऊन घेतलं माझ्याकडनं. आणि इट वॉज नाईस एक्सपिरियन्स विथ अविनाश. इतका छान तो एक्सपिरियन्स होता. तो एक्सपिरियन्स आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना जर का ताई तुम्ही लगेच दिलात ना क्विकली, तर खूप भारी होईल ते. ओके. कानी असल किरत माझी देखनी सुरत, नाही हटत कुणाच्या नजरा. माझी पाटी हाय कोरी, माझं रूप लई भारी, नटी सावरी माळून हो गजरा. दिलवरा राजसा तुम्ही जरा बघा तरी, अशी मी मदन मंजिरी, सुबक ठेंगणी भिरभिरते भिंगरी.
वा वा वा, खरंच म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं. खरंच मी धन्यवाद म्हणेन ताई तुम्हाला की माझं Thank you. स्वप्न पूर्ण झालं. जे गाणं नुकतंच रिलीज झालेलं आहे आणि ज्याचे अख्खा महाराष्ट्र फॅन झालेलं आहे आणि ते गाणं मी प्रत्यक्षात गाणं कोकिळेकडून मला ते ऐकायला मिळालेलं आहे. थँक्यू. इट्स टोटली लाईक अ ड्रीम कम ट्रू मी असं वा. म्हणेन असं. हे सर्वच तर आहे ताई. आता आपण खऱ्या अर्थाने ह्या जागेवर येऊयात. येस. येस, ही जागा. जसं सांगितलं सुरुवातीला हे तुमचं स्वप्न होतं, स्वप्न सत्यात उतरलं. पण हे सत्यात उतरवताना अगदीच वैशालीताईचा प्रवास संघर्षाशिवाय अपूर्ण आहे. हे स्वप्न पूर्ण करताना सुद्धा संघर्ष आलाच. तो संघर्ष काय होता आणि त्या संघर्षाला कशा ताई सामोऱ्या गेल्या? मला असं वाटतं की हे हे करताना मला फार फार जास्ती काही प्रॉब्लेम्स नाही आले. खुद्द उद्घाटनाला राजसाहेब आल्यामुळे खूप जास्ती सगळ्या गोष्टींतनं मला सपोर्ट मिळाला सगळ्यांचा. सो माझं हे जे स्वप्न आहे ना, मला असं वाटतं अजून पुढच्या 5-7-10 वर्षात जेव्हा बहरेल तेव्हा मला खरी मजा येईल. हे आता रोप लावलंय, आता हे रोप लावलंय. याचं ह्याला आता वटवृक्ष सध्या होईल. आता सध्या पाणी घालणं, त्याची निगा राखणं, हे सगळ्या अगदीच. गोष्टी चाललेल्या आहेत. पुढच्या 5-10 वर्षातली त्याची जी खरी फळं आहेत ती 5-10 वर्षांनी आम्हाला बघायला मिळतील. पण हे रोप लावताना पण एक असतंच ना की तो एक छोटासा खड्डा असतो, तो खणावा लागतो. रोप ठरवावं लागतं की अरे ह्या रोपासाठी हीच जागा हवी. हीच जागा कशी निवडली तुम्हाला? नाही, असं नाहीये. आम्ही खूप साऱ्या जागा बघितल्या, खूप सारे ठिकाणं बघितले, पण आम्हाला मनासारखी जागा जिकडे पार्किंग पण अवेलेबल असेल, हे आमचं मुख्य ध्येय होतं की जिकडे मुलं आली त्यांना त्यांच्या गाड्या लावता आल्या पाहिजे. कारण अगदीच. मुंबईमध्ये पार्किंगचा खूप खूप मोठा मोठा issue प्रॉब्लेम आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर मला अशी जागा मिळत असेल की जिकडे पार्किंग आहे, माझे क्लासेस वगैरे व्यवस्थित बरोबर. मला करता येतात, मग ही जागा मला सुटेबल वाटली. देन आय चोज दिस. म्हणजे ते म्हणजे खरं तर ते एक गोरेगावकरांसाठी पर्वणी म्हणता येईल. हा, कारण की गोरेगावमध्ये असलं नाही गोरेगावकरांसाठी पर्वणी. पण ह्या प्रश्नापेक्षा वेगळं थोडंसं आपण राजकारणाकडे जाऊ. राजसाहेब ठाकरेच का? नाही, खरं तर मला आवडेल या प्रश्नाचं उत्तर द्यायला. अगदीच. का माहितीये का? राजसाहेब ठाकरेंचं जे सर्वश्रुत आहे ही गोष्ट, की त्यांचं मराठी कलाकारांवर प्रचंड प्रेम आहे. त्यांच्याकडे कुठलाही कलाकार गेला आणि तो रिकाम्या हाताने परत गेला असं कधीच झालेलं नाहीये. म्हणजे माझे पण पास्ट एक्सपिरियन्सेस खूप आहेत राजसाहेबांसोबत, की माझं काहीतरी काम अडलेलं आहे, कुठल्या कंपनीतनं बिलं चाललेलं नाही आहे आणि साहेबांना सांगितलंय. साहेबांनी लगेचच्या लगेच, म्हणजे असं होत नाही की जनरली राजकारण्यांचा एक पद्धत असते काम करण्याची. ठीक आहे, मी बघतो, मी सांगतो, मी तुला कळवायला सांगतो, मी तुला कळवतो, असं ते कधीच करत नाहीत. राईट अवे ते तिथल्या तिथे समोरच्या माणसाला बोलवतात, समोरच्या माणसाला फोन करतात आणि तिथल्या तिथे विषय मिटवतात. त्याच्यामुळे काय आहे की माझं त्यांच्यावरती विशेष प्रेम आहे. हे महत्वाचं आहे की एक राजकारणी मनसेचे अध्यक्ष म्हणून नाही, तर ते राजसाहेब ठाकरे कलाकारांसाठी जितकं आत्मीयतेने काम करतात ना, त्या प्रेमापोटी मी त्यांना बोलवलं. आणि फॉर्च्युनेटली कसं आहे, माझ्या आयुष्यातल्या पहिल्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या मी अचीव केल्यात, त्यामध्ये त्यांचा सहभाग कुठे ना कुठे राहिला आहे. म्हणजे मी सारेगमप मराठीमध्ये गेले, त्यांनी मला त्यावेळेला खूप सपोर्ट केला मराठी मुलगी म्हणून, तुम्हाला माहिती असेल कदाचित. त्याच्यानंतर हिंदीमध्ये गेली, हिंदीमध्ये पण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्याच्यानंतर माझा पहिला अल्बम त्यांच्या हस्ते मी रिलीज केला. आणि माझी पहिली म्युझिक अकॅडमी, ज्याचं इनॉग्रेशन त्यांच्या हस्ते झालं. आणि माझी अशी इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या वेंचर्समध्ये मी काम करेन, त्या वेंचर्सला त्यांचा शुभाशीर्वाद पहिला लाभावा. पण ह्या उद्घाटनावेळी एक प्रसंग झाला आणि जो सर्वांनी टिपला. वैशालीताईंनी राजसाहेबांची नजर काढली. हा, म्हणजे आम्ही पाहणारे असं होतं की ताई खूप छान होतं ते. म्हणजे बघताना इतकं एक प्रकारे भावनिक ती गोष्ट झाली. ते अचानक कसं काय निघालं बाहेर की साहेबांनी सगळं? खरं तर मी असं ठरवून काहीच नाही केलं. मी त्यांना औक्षण केलं, औक्षण करून प्लेट हाती दिली आणि मला असं वाटलं की मनापासून वाटलं मला करावं आणि ते व्हायरल होईल किंवा ते सगळ्या महाराष्ट्रावर पसरेल. इव्हन इंडियामध्ये सगळीकडे मला खूप वेगवेगळ्या हिंदी इंग्लिश चॅनल मधनं पण फोन आले की ते फुटेज आम्हाला द्या, तुम्ही साहेबांची नजर काढली. म्हटलं मला नव्हतं माहिती की असं काही होणार आहे. मी माझ्या साध्या मनाने, साध्या भावनेने
केलं, पण ते लोकांना आवडलं याचा मला आनंद आहे. निर्मळ मनाने ताईंनी खरं तर राजसाहेबांची नजर काढली. म्हणजे राजसाहेब समोर आल्यानंतर एक क्षण असा असतो, धाकधूक होते, हो. कसं या व्यक्तीला सामोरं जावं. पण ताईंनी नजर काढायची हिंमत केली आणि ती हिंमत सगळीकडे व्हायरल इतकी झाली. त्यांना पण आश्चर्य वाटलं असेल की अरे असं हे कसं हे झालं कसं म्हणून. व्हायरल झालं म्हणजे. अगदीच तसं. पण आता एक शेवटचं, आपण एका शेवटच्या प्रश्नाकडे, अगदीच फार वेळ घेणार नाही. एवढ्या टप्प्यामध्ये आता जवळपास 16 ते 17 वर्षांचा हा काळ आहे ताईंचा. हो. तर ताई, असा एखादा प्रसंग की मी अगदीच पर्सनली होऊन विचारते की झोपेतून जरी म्हटलं की वैशाली काय, म्हणजे तो एक प्रसंग आठवतो का की हा खूप जास्त कठीण होता, किंवा ते एक असतं की, आणि आणखी दुसरं असं की एक खूप चांगला प्रसंग की त्या प्रसंगाची आठवण शेवटच्या अगदी कितीही वर्षांनी विचारलं तरी कायम राहणार आहे, असे 2 प्रसंग. आधी चांगला सांगू की आधी वाईट सांगू? वाईट माझ्याकडे खूप आहेत. कारण की संघर्ष तितका आहे. कारण मला खूप लोकांनी त्रास दिलाय आयुष्यामध्ये. खूप मला मानसिक, शारीरिक खूप त्रासातनं मी गेलेले आहे. त्याच्यामुळे वाईटांची गाठ माझ्याकडे अशी एवढी पोतडी भरलेली आहे. चांगले प्रसंग थोडेसे अभावाने आहेत, कमीच आहेत म्हणजे. मग आपण पहिला चांगला पण, प्रसंगच घेऊ. चांगले म्हणजे बघ आता कसं आहे की मी असा कधी विचार केला नव्हता की माझ्या स्वप्नांना अशा पद्धतीने आकार मिळेल. माझं स्वप्न होतं की मी कधीतरी माझी अकॅडमी काढेल, पण अशा इतक्या लवकर आणि इतक्या छान पद्धतीने करेल. हे एक माझं स्वप्न पूर्ण झालं. हे एक स्मरणात राहणारी एक आठवण आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा घेतलेली हातात सारेगमची घेतलेली ट्रॉफी, तो एक आनंदाचा क्षण आहे. त्याच्यानंतर आई झाल्याचा एक अगदीच, क्षण म्हणजे आहे आम्ही जो- तिला सारेगमपच्या हा. छोटीला तुमच्या पाहिलेलं होतं, सारेगमपच्या तो स्टेजला. एक क्षण आहे. त्याच्यानंतर खूप सारे असे क्षण सांगता येतील जे छोटे छोटे का होईना माझ्या आयुष्यात येऊन गेले. आणि एक वाईट प्रसंग असा की त्याने आजवर इथपर्यंत पोहोचवलं. कसं झालंय माहितीये का? काय असतं बघ, आपण अनेक लोकांवरती प्रेम करत असतो, पण ते जेव्हा आपल्याला झिडकारतात ना, तेव्हा आपण दोन पावलं पुढे जात असतो. जेव्हा ते ढकलतात आपल्याला त्यांच्या बरोबर. आयुष्यातनं बाहेर, तेव्हा आपण त्यांनी ढकललं की आपण पुढे जात असतो. असेच अनेक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आलेत की माझं मुंबईला येणं हे एक खूपच ॲक्सिडेंटल होतं. म्हणजे मी ठरवलं नव्हतं की मुंबईला यायचं, स्ट्रगल करायचं, पण कुठल्या एखाद्या ॲक्सिडेंटल गोष्टींमुळे मी मुंबईमध्ये आले आणि हळूहळू करता स्थिरावले. म्हणजे मुंबईत येणं, स्ट्रगल करणं, करिअर करणं हे मी कधीच नव्हता विचार केला. कधीच ते नव्हता. स्वप्नावत होतं. स्वप्न पण नव्हतं पाहिलं मी, कधीच अरे नव्हतं बापरे. पाहिलं की मी अगदी बालपणी म्हणतो ना आपल्याला काय व्हायचंय, म्हणजे स्वप्न पण मी कधी पाहिलं नाही की मला मुंबईत जायचं, रादर मला यायचंच नव्हतं. अशा काही गोष्टी घडल्या की मी आले. आणि स्वप्नाच्या शहरात येऊन आल्यानंतर मग असं वाटलं की आता जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना का. असंच ठरवून मी मग इथे राहिले की आता काही झालं परतीचे दोर कापायचे आणि इथेच राहायचं, काही झालं तरी. वा, सुंदर. म्हणजे पर्सनली हा प्रवास माहिती आहे, पण ज्यावेळेस आज आपण प्रत्यक्षात एका ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती असं प्रत्यक्षात आपण ज्यावेळेस ते ऐकताना खरंच खूप वेगळं वाटतं. भावनिक व्हायला होतं, साहजिकच आहे, कोणीही होऊ शकतं. आम्ही तुम्हाला पुन्हा परत परीक्षक म्हणून पाहिलं, आता नवीन काही पुन्हा एकदा परीक्षक म्हणून पाहू का? कारण की तिथेच आम्हाला वैशालीताई जास्त ऐकायला मिळते. निश्चित असं परत समजा काही एखादं आलं आपल्याकडे तर निश्चितच मी एक परीक्षक म्हणून, स्पर्धक ते परीक्षक हा प्रवास तर मी केलेला आहे. आता त्या परीक्षकाच्या खुर्चीत किती सीझन मला स्थिरायचं आहे हे काळच ठरवेल, वेळच पण ठरवेल. सोपं आहे का परीक्षक? सोपं नाहीये कारण त्या खुर्चीत बसून प्रत्येक बाळ आपलं असतं तिथे गाणारं. अगदीच. प्रत्येक त्या मुलाच्या मनामध्ये ज्या भावना असतात ना, त्या भावना मी अनुभवलेल्या असतात कधी काळी. सो त्याचा एखाद्या वेळेस जर तो अप टू द मार्क नसेल तर त्याला दुःख न दुखवता त्याला माघारी कसं पाठवायचं हा खूप मोठा चॅलेंज असतो. त्याला कसं समजावून सांगायचं, सो हा खूप मोठा चॅलेंज असतो तिकडे. आणि मुलं फार हळवी असतात ना, लहान मुलं फार हळवी असतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा ना मूड सांभाळून सगळं हे करून ना एक हा जॉब फार डिफिकल्ट आहे. मला स्पर्धक असताना नाही जाणवलं इतकं,
तेव्हा मी परीक्षकांना दोष द्यायचे, पण परीक्षकाच्या खुर्चीत बसल्यावर कळतं की स्पर्धकांना ऐकणे, त्यांना त्यांचं गुणांकन करणे आणि ते करून त्यांना न दुखवता त्यांच्या चुका समजावून सांगणे हा खूप डिफिकल्ट जॉब आहे. म्हणजे आज ताईने सांगितलं की परीक्षक होणं फार कठीण आहे, एखाद्या वेळेस स्पर्धक होणं सोपं सोपं आहे. स्पर्धक होणं सोपं आहे. जसं आपण शाळेत म्हणतो, ज्यावेळेस आपण तो एक दिवस असतो ज्यावेळेस आपण शिक्षक बनतो शाळेतला. हो, हा. कारण काय असतं, स्पर्धक एक दिवशी बाहेर आला, त्याचं गाणं चांगलं नाही झालं तर तो त्याची प्रिपरेशन करतो. बरोबर. पण एखाद्या मुलाचं मन दुखावलं गेलं ना तर आपल्याला रात्रभर झोप येत नाही घरी गेल्यावर. अशी म्हणजे अनेक वेळा परिस्थिती झाली आहे अरे बापरे. सारेगमप मराठीचं परीक्षण करताना. म्हणजे तुम्ही झोपलाच नाहीत की आज खूप असं हे खूप झालं. असे झाले, असे प्रसंग झाले की अरे यार, आज हा मुलगा नको होता जायला, फार फार गोड गायचा, पण त्याचा आवाज खराब झाला, तो नाही गाऊ शकला, पण तो गेला. अशा खूप काय होतं की एक अटॅचमेंट होत जातं आपलं आणि मग बरोबर. ते तुटलं रिलेशन की मग वाईट वाटतं. असे प्रसंग आलेत खूप. बोलायला गेलं तर खूप आहे, संपूर्ण दिवस पूर्ण कमी पडेल कदाचित. पण जितकं काही आत्ता आपण ताईंसोबत बोललेलो आहोत, ताईच्या प्रवासाबद्दल जितकं काही ऐकलेलं आहे, म्हणजे मी स्वतः असं म्हणणारच नाही की आज माझ्यासमोर 3 रियालिटी शो विनर, महाराष्ट्राची नव्हे तर आपल्या भारताची प्रसिद्ध अशी गायिका वैशाली माडे प्रत्यक्षात समोर बसलेली असताना सुद्धा ताई जाणवलं नाही की मी अगदीच पहिल्यांदा भेट घेऊन ताईसोबत गप्पा मारते किंवा काय असं. पहिल्यापासूनची ओळख असावी आणि ताई अगदी इतक्या खुलेपणाने सांगितल्या सगळ्या गोष्टी, त्यासाठी सर्वात प्रथम तर खूप खूप धन्यवाद ताई तुमचं, की तुम्ही अगदी इतक्या छान पद्धतीने तुमचा प्रवास, तुमचं हे स्वप्न आज आमच्यासोबत शेअर केलं, आम्हाला इथे बोलवलात आणि आम्हाला ही संधी दिली तुमच्यासोबत बातचीत करायची. वैशाली ताई, आता नक्कीच पुढे आपल्याला काही दिवसात म्हणा किंवा येणाऱ्या काही काळात आपल्याला एका वेगळ्या ठिकाणी आणखी पाहायला मिळतील. अकॅडमी तर सुरू झालेलीच आहे, ताईचा पूर्वीपासूनचा प्रवास देखील सुरू आहे आणि तो प्रवास असाच अविरत सुरू राहावा. आम्हाला आमच्या गान कोकिळेचं गायन जे आहे ते असंच काणी आमच्या पडत राहावं, आमचे दिवस असेच छान छान जावे, अगदी ताईचे सुद्धा जावे. पुन्हा एकदा ताई मनापासून धन्यवाद तुमचं. तर थांबतो इथेच आता. माय महानगर मानिनीच्या आणखी अशाच काही गोष्टी आणि विविध व्हिडिओज आणून घेण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.